नमस्कार. अतिशम भाऊ जर उमेदवार राहून जर आमदार झाले तर भद्रावती शहराचं कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही. त्यांचा खूप राजकीय क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात, दुर्दैव सेवा मंडळात त्यांचे 25 वर्ष गेले आहे आणि ते सतत सामाजिक कार्यात आहे. त्यामुळे ते निवडून जर आले तर भद्रावती शहराचा विकास आणि प्रगतीपथावर नेण्यात त्यांना यश येईल आणि जनता त्यांच्या पाठीशी राहील. आणि भाऊनी निवडून यावं अशीच आमची इच्छा आहे आणि आम्ही सर्व कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी उभे आहोत आणि आमचं सतत त्यांच्यासाठी कार्य सुरू आहे. मी ऐतिशाम अली, माजी नगराध्यक्ष वरोरा, येणाऱ्या विधानसभा निवडणूकमध्ये आपल्यासमोर आपले विचार, आपले कार्य, आपले उद्देश घेऊन येत आहोत. वरोरा भद्रावती मतदारसंघामध्ये 274 गाव आणि या गावामध्ये प्रत्येक गावामध्ये पोचणारा मुख्य मार्ग, गावातून शेतीकडे जाणारी मुख्य पांधन, विद्यार्थ्यांना चांगला व्यायाम करता यावं याकरता जिम, प्रत्येक गावात वॉटर ATM आणि एक छोटंसं समाजभवन, कास्तकारांच्या शेतीच्या मालाला भाव आणि आम ते आम जनसामान्य व्यक्तीच्या समस्या आहे ते सोडवण्याचा उद्देश घेऊन मी वरोरा भद्रावती मतदारसंघामध्ये फिरत आहोत. पक्षाची तिकीट मागत आहोत. येणाऱ्या दिवसामध्ये माझं एक असं कार्य आहे की आम सामान्य व्यक्तीचं जे काही समस्या असेल सुटली पाहिजे. बेरोजगार युवक फार मोठ्या प्रमाणात वरोरा भद्रावती मतदारसंघामध्ये आहे. त्यांच्या हाताला काम भेटलं पाहिजे. शेतकरी बांधवाला पीक चांगलं झालं पाहिजे आणि या क्षेत्रामध्ये राहणारा प्रत्येक व्यक्ती आनंदमय, सुखमय जीवन जगलं पाहिजे, निरोगीमय जीवन जगलं पाहिजे, आरोग्यमय जीवन जगलं पाहिजे. हे स्वप्न पूर्ण करण्याकरता उद्दिष्ट घेऊन मी समोर आलेला आहो आणि नक्कीच मला आशा आहे की माझ्या या सत्कार्याला, राष्ट्रसंताच्या या सेवकाला जनता नक्कीच समर्थन देईल आणि येणाऱ्या दिवसामध्ये जनतेच्या आशीर्वादाने, जनतेच्या मतारूपी आशीर्वाद जर मला भेटला, जर संधी भेटली, नक्कीच मी या वरोरा भद्रावती मतदारसंघाचा विकास करेल, बेरोजगारांच्या हाताला काम देईल आणि नक्कीच या क्षेत्राचा कायापालट होईल अशी आशा बाळगतो. जय हिंद, जय गुरुदेव, जय भीम, जय गुरुदेव.